आपल्या इथे महाराष्ट्राची मुलूक मैदान म्हणजे अमोल मिटकरी साहेब यांचं आगमन या छोट्याशा गावामध्ये झालेलं आहे। या धरतीचा सूर्य, धर्माचे कायदे ज्यांनी सर्वप्रथम मोडलेत ते भगवान बुद्ध, स्त्री पुरुष समानतेचा पहिला सिद्धांत ज्यांनी जगाच्या पाठीवर मांडला ते महानुभाव धर्म संस्थापक श्री चक्रधर, वारकरी धर्माचे संस्थापक संत नामदेव महाराज, 14व्या शतकातील विद्रोही संत संत कबीर, संत रविदास, बुडती होय जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे जनमानसांचं समाज प्रबोधन 16व्या शतकात करणारे शिवाजी महाराजांचे गुरु, विश्ववंद्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे, स्वराज्याच्या संकल्पिका जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे संस्थापक कुडवाडे भूषण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे वारसदार धर्मपंडित संभाजी महाराज, शिवजयंती ज्यांनी सर्वप्रथम या जगात सुरू केली ते शिवजयंतीचे जनक क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई, 1902 साली आरक्षणाचा वटहुकूम जाहीर करणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज। हा देश कोण्या धर्मग्रंथावर चालत नाही तर हा देश संविधानावर चालतो असं पवित्र संविधान ज्यांनी या देशाला दिलं ते संविधानाचे रचयिते परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांचे पोवाडे ज्यांनी जगभर गायले ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, गांधीजींना ज्यांनी ग्राम स्वच्छता अभियान शिकवलं ते गांधीजींचे गुरु संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि 1931 साली हिंदू संस्थान कोडविल संसदमध्ये मांडणारे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील करोडो तरुणांना काळी टोपी आणि हाफ चड्डीच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे मराठा सेवा संघाचे संस्थापक योगनायक ऍडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, या सर्व महापुरुषांना उंच गडद संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीनं मी सर्वप्रथम मानवंदना देतो। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे ते संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष माझे मित्र गुणवंत सूर्यवंशी साहेब, विचार मंचावर स्थानापन्न असलेले सुरेशजी कदम, युवराज पाटील देवसरकर, ऍडव्होकेट आदित्य माने, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ज्यांचं हे गाव आहे आणि 2 दिवसात ज्यांनी इतक्या दमदार कार्यक्रमाचं आयोजन केलं ते राम कदम, ऍडव्होकेट निर्गुण कल्याणकर, डॉक्टर अजित नलावडे, शामराव कदम, आमच्या सोबत पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, चक्रधर पाटील देवसरकर, अमोल पतिंगराव, संतोष राणे, शंकर कदम, सुधीर शिंदे, संदीप घाडगे, माझे मित्र अजय जाधव, विचार मंचावर असलेले वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे भागवत मापारी वाशिम जिल्हाध्यक्ष, समोर असलेल्या सर्व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनो, ज्यांनी जिजाऊ वंदना सादर केली या ठिकाणी ते सर्व माझे बालमित्र आणि ज्या निमित्तानं आपण तुम्ही इथं जमलेलो आहोत, मी व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो 2 ते 3 दिवसामध्ये पत्रिका छापून आणि सोशल मीडियाचा पूर्ण वापर करून पूर्ण महाराष्ट्रभर उंच वडत गावची ही पब्लिसिटी ज्यांनी केली ते राम कदम आणि संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून खुल्या दिलानं त्याचं स्वागत करा। तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, आपण या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं, शिवाजी महाराजांच्या येणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं विचारांचा जागर करणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। उद्या हिमायतनगरला नियोजित व्याख्यान होतं पण मला माहित आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बोलावलं तर तिथं जाणं सुद्धा माझं कर्तव्य बनतं। मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे। संभाजी ब्रिगेड आणि इतर धर्मांध संघटनेमध्ये फार मोठा फरक आहे। तो फरक मी अगोदर माझ्या आई बहिणी इथं बसलेल्या आहेत, तुमचं सुद्धा आभार। इतर संघटनेमध्ये आणि संभाजी ब्रिगेडमध्ये जो प्रामुख्याने फरक आहे, कुत्र त्याच्या पिलाला जन्म देऊन फक्त वाढवतं पण सिंह त्याच्या छाव्याला जन्म देऊन त्याची परवरिश करतो असं म्हणतात, त्याचं संगोपन करतं। संभाजी ब्रिगेड ही छाव्याला जन्म देऊन संगोपन करणारी संघटना आहे। कुत्र्यासारखी पैदास यामध्ये नाही। कुत्र्यामध्ये आणि सिंहामध्ये फरक आहे। सिंहाचे बछडे सिंहिणी सोबत ज्यावेळी असं वनभ्रमण करायला जातात
अरण्यामध्ये जातात. सिंहाचे आणि सिंहिणीचे बछडे जात असताना एखादा नदीचा नाल्याचा जर एखादा ओढा वाहत असेल किंवा नदी एक नाला वाहत असेल, सिंह अगोदर झडप मारतो, नंतर सिंहीण झडप मारते, मग एक छावा झडप मारतो, तो पळतो, त्याला सिंहीण उचलते. मात्र त्यानंतर एक आणखी त्याचा छावा त्यामध्ये झडप मारतो, तो उठतो बसतो. तितक्या ताकदीनं ते एक सिंहाचं चित्र पाहतो की आपला बछडा याला जर नदीच्या बाहेर निघता येत नसेल, तो ताकदीनं मागे फिरतो, त्या छाव्याच्या नरडीचा घोट घेतो आणि त्याला सांगतो की सिंहाच्या पोटी जर जन्माला आल्यावर तुझी जात जर कुत्र्यासारखी असेल तर तुला जगण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून सिंहाचे बछडे तयार करणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं संभाजी राजा के दरबार में. ही मर्दाची संघटना आहे, एक लक्षात घ्या. ज्या ठिकाणी आजचा आमचा प्राथमिक प्रश्न काय, शिवाजी महाराजांचा इतिहास हा वाचण्याकरता आहे, पण कृतीत उतरवण्याकरता सुद्धा आहे. आमची लोक भावनिक आहेत. मराठा समाज, बहुजन समाज, आम्ही मराठा समाजाची लोक फक्त एक जात घेऊन जात नाही. अहो, आमच्या समाजाने प्रत्येक जातीसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि या समाजामध्ये वावरताना आमचा उल्लेख सुद्धा राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात, मराठा आदरानं राष्ट्रगीताच्या रचयित्याने केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे. पण आमचा मराठा समाज तो संभाजी ब्रिगेड काय, मी त्याची व्याख्या अगोदर सांगेन, नंतर जिजाऊकडे येईल की संभाजी ब्रिगेड मुळे आज महाराष्ट्रातलं वातावरण हे पूर्णतः बदललेलं आहे. टीका करणारे टीका करू देत, त्याकडे लक्ष देत नसतात. कुत्ते भौंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए, कुत्ते भौंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए, लेकिन जंगल का सन्नाटा शेर की मौजूदगी बयां करता है. हे गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जंगलात जरी स्मशान शांतता असली, पण वाघाचा दरारा वेगळा असतो. मग वाघ कोणतं? वाघातही फरक आहे. रिंग मास्टरच्या चापकाचे फटके खाणारे वाघ, शेपूट गुंडाळून बसणारे, की बाणेदारपणे अरण्यामध्ये मुक्त संचार करणारे वाघ. म्हणून वाघामध्ये फरक आहे. आम्ही वाघाचे बछडे जर स्वतःला म्हणत असू तर आम्हाला आमचा इतिहास वाचावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जी माणसं आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवत नसतात. इतिहास वाचावा लागेल. इतिहास न वाचल्यामुळे आमची परिस्थिती काय झाली, शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं. महाराष्ट्राचं पहिलं अधपतन. शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद नाही. महाराष्ट्राचा दुसरा सर्वात मोठा अधपतन. आमच्या लेकी मुली सुना सुरक्षित नाहीत, शाळेत सुरक्षित नाहीत, घरात सुरक्षित नाहीत, कॉलेजमध्ये सुरक्षित नाहीत, स्कूल बसमध्ये सुरक्षित नाहीत, विद्यापीठात सुरक्षित नाहीत. आसाराम बापू सारख्या नालायकाच्या सत्संगात सुद्धा सुरक्षित नाही. हा फरक आहे. पहिलं अधपतन जे आहे महाराष्ट्रामधलं, शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतायत. पहिला हा पाप आहे, कलंक आहे. स्त्रिया असुरक्षित आहेत, सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत आणि लहान मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याकरता मनुवादी व्यवस्थेनं त्यांच्या हातामधले पेन काढून आता त्यांच्या हातात खराटे दिलेले आहेत की तुम्ही गाव झाडा. आमच्या समाजाला लागलेलं सर्वात मोठं एक व्यसन सुद्धा, मी ते प्रत्येक मुद्दा टप्प्याटप्प्यानं मांडेल. जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. आज शिवाजी महाराजांच्या काळाची गरज काय? अच्छे दिन कधी होते तुम्हाला माहित आहे? शिवाजी राजांची सुरत स्वारी झाली. सुरतवर स्वारी केली शिवाजी महाराजांनी. सुरत लुटलं नाही महाराजांनी. लूट म्हणजे गोरगरिबाला त्रास देऊन अत्याचार करून जमवलेली संपत्ती शिवाजी महाराजांनी लुटलेलं नाही. शिवाजी महाराजांनी स्वारी केलेली आहे. सुरतवर स्वारी केली, बऱ्हाणपूरवर स्वारी केली आणि शिवाजी महाराजांनी या स्वारीमधून जमवलेलं धन हे स्वराज्याच्या कामी आणलं. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये घेतलेले धडाडीचे निर्णय आज लक्षात घ्या. जेव्हा स्वारी व्हायची तिथला शेतकरी सुद्धा म्हणायचा, गोरगरीब म्हणायचा, अब हमारे अच्छे दिन आ गए. आमचे अच्छे दिन कधी आले? रयतेचा राजा कुडवारी भूषण शेतकऱ्याचा राजा आज आमचा अवैध सावकाराच्या पाशातून मुक्तता करतोय. आमचे अच्छे दिन आलेले आहे. आम्ही आमचे अच्छे दिन नाहीत आले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक आवाज तुम्ही टीव्हीवर ऐकला असेल पोरांनो. लहान मुलं तुमच्या गावात चांगली मला वाटली, जी मुलं ज्या गावात जिजाऊ वंदना लहानपणी म्हणतील, ज्या मुलांनी इथं ती जिजाऊ वंदना गायली त्यांच्या आई वडिलांच्या चरणी मी नतमस्तक होतो की खऱ्या अर्थानं तुकारामांनी सांगितलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी मुलं ज्या बाणेदार घरात निपजतात त्या घरामध्ये कधी अपयश येत नाही. म्हणून त्या मुलांनी जी जिजाऊ वंदना त्यातली त्यात ती मुलगी गाणारी, येणारा काळ हा मुलींचा आहे. इथं बसणाऱ्या सर्व बापांना माझी विनंती आहे, मुली जन्माला आल्या पाहिजेत. जर मुली जन्माला आल्या, जिजाऊ जर जन्माला आली तरच शिवाजी महाराज जन्माला येतात, हे लक्षात ठेवा. जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या पाहिजे. मुलींचा काळ आहे. अरे अत्यंत घाबरून जायचं कारण नाही. आधी लोक मुलं झालं की उत्सव साजरी करतात, पण मुली झाली तर उत्सव साजरा करा. हे 400 वर्ष अगोदर शिवाजी महाराजांनी सांगितलं. कालच्या पेपर मधली बातमी तुम्ही वाचू नका की देशाचे प्रधानमंत्री म्हणतात वगैरे, हे आता यांना समजायला लागलाय. पण त्या काळात अंबिका नावाची मुलगी शिवरायांना होती, सखू होती, आणि शिवाजी महाराजांनी मुलींना सुद्धा त्या काळात प्राधान्य दिलेलं आहे. हिरकणी नावाची महिला ज्यावेळेस रायगडाचा बुरुज चढून खाली उतरते आपल्या बाळाकरता, तिचा सन्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी हिरकणी बुरुज सुद्धा रायगडावर उभारला, स्त्रियांचा सन्मान केला. आपल्या घरामध्ये मुली जन्माला आल्या पाहिजे, कारण 10 वर्षानंतर अशी परिस्थिती तयार होणार आहे, 1000 मुलामागं 850 मुली जन्माला येत आहेत, 150 तसेच राहणार आहेत भारतरत्न घेण्याकरता. त्यांचं लग्नच होणार नाही. मग त्यांना एकच हे राहील की तुम्ही भारतरत्न घ्या. पोरांनी आता काही काळा पहिले एक आवाज ऐकला होता, हमारे गुजरात में डीजल और पेट्रोल के दाम कम हो गए की नहीं. लोक भावनिक, आपले लोक खरंच भावनिक आहे. लोक इतके भावनिक आहे. लोक म्हणतात हा हमारे गुजरात में, ते भाषण इकडे महाराष्ट्रात चालायची आणि आमची लोक भावनिक व्हायचे. हमारे गुजरात में पेट्रोल के दाम कम हो गए की नाही. हा, पण त्यांना कधी तुम्ही विचारलं का की गुजरातचा तुम्ही इतका जोरानं बँड वाजवता, त्यातला फरक सांगू का एका शब्दात? सांगू. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये फरक आहे. गुजरातला भूगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे. लक्षात घ्या. इथं मोदीजी आले, मराठीत बोललेत. मराठीत आम्हाला गुजराती भाषा समजली पाहिजे. आम्ही मोदीजींना संभाजी ब्रिगेड गुजराती भाषेमध्ये फोन करून सांगितलं, मोदीजी गुजरातचा बँड वाजू नका. એટલે કહું છું મોદીજી, તમારા ગુજરાતમાં અમારા મહારાષ્ટ્રમાં ફરક છે. અમારા મહારાષ્ટ્રમાં ગાડગે બાબા તુકારામ છે, તમારા ગુજરાતમાં वो नालायक आसाराम છે. फरक आहे आमच्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. आणि आमचा हा आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांचा महाराष्ट्र. गडवाटाच्या मोहिमा शिवरायांनी त्या काळामध्ये वयाच्या 9व्या वर्षी गडवाट मोहीम माझ्या शिवरायांनी राबवली. पण आज किल्ल्यांकडे आमचं दुर्लक्ष आहे. मुली सुरक्षित नाहीत, शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आणि परिणामतः आमच्या घरामध्ये आई वडिलांचा सन्मान करण्याची पद्धत जी एका काळामध्ये होती, एकत्र कुटुंब पद्धती होती. बरेच लोक संभाजी ब्रिगेडवर टीका करताना पहिला त्यांच्यावर आरोप करतात की संभाजी ब्रिगेड मध्ये काम करणारी मुलं नास्तिक असतात, ते देवाला मानत नाहीत. अहो, आम्ही आस्तिक आहोत, पण तुकारामांनी सांगितलं तो देव आम्हाला मान्य आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. 33 कोटी देवाच्या समोर घंटी वाजवल्यापेक्षा जन्म देणाऱ्या बापाच्या पाया लागा. ही सांगणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड. आणि हे कोण करतं? शिखाची मुलं रोज बापाच्या पाया लागतात. बाप आशीर्वाद देतो, जिंदार आहे पुत्तर. पुत्तर कसा आहे? सव्वा क्विंटलचा एक पुत्तर आहे शिखांचा. तुमच्या नांदेड सचखंड गुरुद्वारात जाऊन पाहा तुम्ही, जवळच आहे तुमच्या. बाया शिखांच्या 90 किलोची एक बाई. माणसं, अरे आजोबा जरी असेल म्हातारा, तोही 1 क्विंटलचा आहे. शीख समाजामध्ये अशी पगडी बांधून हातात तलवार घेऊन फिरतात. आरोप नाही करत, कोणी आक्षेप घेत नाही. त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे तलवार वापरण्याचा. खालसा पंथाला तलवार घेऊन फिरणारी जमात, लढवई जमात. पण एक तरी उदाहरण सांगा, शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये शिखाने कधी, शीख समाजाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली का?
दाढी वागवणारा आणि पगडी बांधणारा माणूस आत्महत्या शीख समाजाची करत नाही. त्यांच्यावर सुद्धा संकट असतात आत्महत्या करत नाही. शीखांच्या महिलेवर कधी अत्याचार होतो का? रात्री अपरात्री मुली घराच्या बाहेर पडतात की पिके चल इकडे बस, इकडे बस बस, मग नंतर पाहायचं, नंतर पुस्तकाचा स्टॉल खाली बस. मग शिखांच्या बायांवर अत्याचार होत नाहीत. आम्ही आमच्या मुलीला सांगतो की 7 वाजल्याच्या आत घरात आली पाहिजे. तसं करू नका. आमच्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करा. जिजाऊ मासाहेबांनी त्या काळामध्ये धर्माचे कायदे मोडीत काढलेत. अमावस्येच्या दिवशी आमच्या मुली घराच्या बाहेर जात नाहीत. आजही 2015 मध्ये अशी परिस्थिती आहे. अमावस्या असली, अमावस्येच्या दिवशी आमच्या लोकांना भूत दिसतात. 2015च्या विज्ञान युगात वावरताना आई सांगते, बाबा रे रात्री 12 वाजता अमावस्येला घराच्या बाहेर निघू नको. का ग आई? रात्री 12 वाजता पिंपळाचं झाड आहे ना, पिंपळाच्या झाडावर भूत असतं. ते अमावस्येला निघतं, एकट्यानं जाऊ नये. आणि ते निघला की मग ते पाला वाजतात. मग अशा वेळी काय म्हणायचं? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर, राम दूता तुलित बल धामा, राम रक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणायचा. हनुमंताच्या देवळात जाणारा माणूस सुद्धा मर्द पाहिजे का नाही? पैलवान पाहिजे. रोज सूर्य नमस्कार दंड बैठका काढणारा, क्रिकेट खेळणारा माणसानं हनुमानजीच्या मंदिरात जाऊ नये. तिथं मर्दानं जावं. कारण देवच बलशाली आहे तर ते जाणारही भक्त बलशाली पाहिजे ना. तिथं तुमच्या पायात चक्कर येऊन राहिले, तुम्ही म्हणता का जय हनुमान? मान एखादा हनुमानाचा गदा जर मारली तर म्हणाल का नाहक जर माल आला तो तुझ्या आई बापाच्या पोटी. लक्षात घ्या. मर्दानी खेळ कोणते खेळा हे सुद्धा मी सांगणार आहे. राजर्षी शाहू महाराज कुस्ती खेळायचे. ज्योतिराव फुले मल्ल विद्या, वीर वस्ताद लवजी साळवे मल्ल होते. लक्षात घ्या. त्यांनी क्रिकेटचा गेम कधी खेळले नाही. त्यांना माहित आहे जगातले भिकारी देश क्रिकेट खेळतात. चीनची क्रिकेटची टीम आहे का? जे क्रिकेट खेळणारे असतील त्यांना विनंती आहे, बाबा तुम्ही लोकांनी आंदोलन केली की भारतरत्न कोणाला भेटला पाहिजे. पोरांना खूप आनंद झाला. तेंडुलकरला भारतरत्न, क्योंकि वो छक्को का राजा है, उसको भारतरत्न मिलने को होना. छक्क्याच्या राजाला भारत, छक्कोतच राहता ना, 6 मारणारा. म्हणजे तुम्ही अर्थाचे अनर्थ करू नका. छक्को का राजा तेंडुलकर भारतरत्न का? तर त्यानं रन काढले. त्यापेक्षा जास्त रन आमच्या बापानं शेतात काढले रे. रोज दुसऱ्या बैलाच्या मागे तिसरा बैल होऊन आमचा बाप धावला. त्याच्या कापसाला भाव द्या. याकरता आता आंदोलन करा. हातात तलवार घेऊन त्याचं काम पडलं तरी गेलं पाहिजे. आमची परिस्थिती काय आहे आज सर्व गोष्टीमध्ये? म्हणून म्हणतो की आमची अच्छे दिन नाहीत. त्या काळामध्ये जिजाऊंचा विज्ञानवाद माझं प्रबोधन माणसांपेक्षा तुमच्यात करताय तुम्ही. ज्योतिराव फुले म्हणतात एक मुलगा शिकला तर एकटा शिकतो, पण एक महिला शिकली तर 2 पिढ्यांचा उद्धार करते, 2 कुटुंबाला साक्षर करते. तुम्ही कुठेतरी पुढे आले पाहिजे. तुमच्या मनामध्ये ते तयार करा. अमावस्येच्या रात्री 12 वाजता भूत दिसत नसतो. भूत नावाचा प्रकार जगामध्ये नाही. 400 वर्ष अगोदर तुकारामांनी सांगितलं अमावस्येची रात्र आहे, रात्रीचा प्रहर आहे. रस्त्यानं जात असले एकटेच आहात, आपण आपल्याला भास होतो. तुकारामांनी अभंग मांडला. वाजे पाऊला फुले म्हणे मागे कोण आले, तोची दिसे अकस्मात म्हणे मागे आले भूत. आपली सावली आपल्याला दिसते. भूत भानामती नावाचा प्रकार नसतो. आपली मुलं प्रयत्नवादी बनवा. शिवाजी राजांनी जे 363 किल्ले जिंकले ते सर्व किल्ले अमावस्येच्या रात्री जिंकलेले आहे. जिजाऊंनी असं नाही सांगितलं शिवबा रात्री 12 वाजता अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर पडत नसतात. शिवाजी राजांनी तर अंधाराचा फायदा घेऊन शिवनीतीचा वापर केला. औरंगजेबाचं सैन्य गाफला आहे, शाहिस्ते खान गाफला आहे, झोपलाय. शिवाजी राजांचं मानसशास्त्र तुम्ही समजून घ्या. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त शाहिस्ते खानाची फजिती, अफजल खानाचा कोथळा नाही. ज्या दिवशी शाहिस्ते खानावर हल्ला ठरला होता, महाराजांनी पाहिलं की उद्या खानाचा वाढदिवस आहे. 4 दिवसा अगोदर बहिर्जी नाईकांनी खबर आणली, महाराज इतक्या तारखेला खानाचा वाढदिवस आहे. आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रात्री त्या काळामध्ये तवायफ त्या बाया नाचायच्या, ते नाच गाणं होणार आहे. आणि रात्री दुसऱ्या दिवशी जेवणाचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे मोठे त्या काळामध्ये मोठे जेवणाचे भांडे असायचे, पतेले असायचे. ते घासणं, त्या घासण्याचा आवाज, तिकडे नर्तकी नाचण्याचा आवाज. आणि शिवाजी महाराजांचा छापेचा तोच वेळ रात्री 12 वाजता शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या गोटात छापा घातला. तलवारी चालल्या. तलवारी चालत असताना भांडे घासणारी लोक भांडे घासत होती, नाच गाणे ऐकणारी नाच गाणे ऐकत होती. त्यांना असं वाटत होतं भांड्यांचा आवाज आहे. भांड्यावाल्यांना वाटत
वाटत होतं नाचण्याचा आवाज आहे, त्या दोघांच्या आवाजामध्ये शिवाजी महाराजांनी तिसरा आवाज मिसळून टाकला, तलवारीचा. आणि अशाच वेळेस शाहिस्ते खानाची बोट छाटली आणि मराठ्यांचा दरारा औरंगजेबाच्या गोटातून शिवाजी महाराजांनी दाखवून दिला. हे मानसशास्त्र आहे, लक्षात घ्या, सोपं नाही. जावळीच्या खोऱ्यामध्ये 1 लाखाचं सैन्य घेऊन येणारा अफजल खान 99,999 महाराज जावळीच्या खोऱ्यात ठेवतात आणि प्रतापगडाच्या पायथ्यावर एकट्या अफजल खानाला महाराज शामियान्यात बोलावून त्याचा कोथळा काढतात. हा जगात कोणालाच न जमलेला इतिहास आहे, लक्षात घ्या. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी 18 पगड बहुजन समाजाची लोक जमा करून स्वराज्य निर्माण केलं. कोणाचं मार्गदर्शन होतं? जिजाऊ मासाहेबांचं. म्हणून म्हटलं की जिजाऊ पुढे आल्या पाहिजे, तुम्ही पुढे या. त्या काळामध्ये आजही पहा तुम्ही, महान नारी नावाचं आसाराम बापूचं पुस्तक आहे. मी या आसारामवर इतकं का बोलतो, आता लोक खुल्लं बोलायला लागली तो जेलात गेल्यानंतर. मी तर जेलात जाण्याच्या अगोदर बोलत होतो. त्याचं महान नारी नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये लिहिलं, विधवा असणाऱ्या बाईला घरात शुभ कार्यात आणू नये. जर आमच्या घरामध्ये विधवा बाई असली आणि लग्नाचं शुभ कार्य असलं तर अशा प्रसंगी विधवेला घरात स्थान देऊ नये. शिवाजी महाराजांनी त्यांची आईसाहेब म्हणजे ज्या वेळेस मुरार जगदेवानं कसबा पेठेवर दहशत माजवली, त्यावेळी ती पहाड उपडून सोन्याच्या नांगरानं जमीन जिजाऊ मासाहेबांनी त्याची मशागत केली. आणि ती मशागत जिच्या हातानं केली त्या जिजाऊंच्या विधवा आई म्हाळसा देवी, विधवा असताना शुभ कार्य जिजाऊंनी म्हाळसा देवीच्या हातून केलं. तोच पायंडा पुढे शिवाजी महाराजांनी गिरवला. 6 जून 1674 ला शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाला गागा भट्टाच्या अगोदर कुमकुम तिलक विधवा असणाऱ्या जिजाऊ मासाहेबांनी लावलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहला. म्हणजे शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम स्थान विधवा बायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. कारण रायगडाच्या राज्याभिषेक प्रसंगी जिजाऊ मासाहेब ह्या विधवा होत्या. आम्ही पाडतो का 2015 मध्ये हुंडा विरोधी अभियान शिवाजी महाराजांनी त्या काळात चालवलं. हागंदरी मुक्तीचं अभियान त्या काळात शिवाजी महाराजांनी चालवलं. किती जण रायगडाच्या किल्ल्यावर गेले? 2. तिरुपती बालाजीला किती गेले? भरपूर गेले. तुम्ही नाही इलाज हात वर करत नस. तिरुपती असेल, शिर्डी असेल, ठीक आहे, ती देवस्थान आहे, तिथं गेलं पाहिजे. आम्ही कुठं नाही म्हणतो. हो, जिजाऊ मासाहेबांनी तोरणागड ज्यावेळेस तानाजींनी घेतला ना, तोरण्याच्या पायथ्याशी सोन्या चांदीचे देव तानाजी मालुसरेंना सापडले. तानाजी आले, जिजाऊला म्हणतात, मासाहेब देव सापडले. ती देव काय करू? जिजाऊने असं म्हटलं काय, प्रत्येक देवाचं वेगळं वेगळं मंदिर बांधा. आपल्या मोबाईल मध्ये आहे ना, मेरे घर के आगे साईनाथ, तेरा मंदिराची गरज नाही. मंदिर ही आदर्श स्थानं असली पाहिजे. मी म्हणत नाही. 1956 साली वांद्रा स्टेशनवर सत्यनारायणाच्या कथेच्या निमित्तानं संत गाडगे बाबा नावाचे संत बोलले, बाप्पा आज या देशाले शाळेची गरज आहे, मंदिराची नाही. बाप्पा तुमचे पोरं शाळेत टाका. अरे घरी जर भाकर खायला ताट नसेल तर भाकर हातावर मोडून खा. बायकोला सणवाराले लुगडं घेऊ नका, जुलच लुगडं विकत घ्या. पण आपल्या पोराला शाळेत टाकल्याशिवाय राहू नका. बाप्पा विद्या सर्वात मोठं धन आहे. ज्याला शिक्षण नसेल त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. मंदिर बांधल्यापेक्षा शाळा बांधा बाप्पा. हे 1956 साली गाडगे बाबांनी म्हटलेलं आहे. विद्या सर्वात मोठं धन आहे. जिजाऊंनी असं नाही म्हटलं प्रत्येक देवाचे वेगळे वेगळे मंदिर बांधा. जिजाऊ तानाजी मालुसरेंना म्हणतात, तानाजी हे सर्व देव सर्वच्या सर्व सापडलेले सोन्या चांदीचे देव हे वितळवा. याचा पैसा इथं आणा आणि स्वराज्याचे किल्ले बांधणी करता त्याचा उपयोग करा. 14व्या शतकात 16व्या शतकामध्ये जिजाऊ मासाहेबांचा हा पुरोगामी विचार आजच्या महिलांनी स्वीकारला पाहिजे. आमच्या महिला स्वीकारतात नाही. त्या काय करतात? मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी वैभव लक्ष्मी करतात. पौष महिना लागला तर मग रविवार करतात. पौषाचे रविवार, मार्गशीर्षाचे गुरुवार. घर बांधलं की सत्यनारायण करतात का? 363 किल्ले बांधले मावशी शिवाजी महाराजांना, पण एकाही किल्ल्याचा सत्यनारायण जिजाऊंनी केला नाही. एकाही किल्ल्याचा. किल्ले अजून तसेच आहे, पडले नाही. आमचं 10 बाय 10चं घर, त्याचा सत्यनारायण. लोक किती गुलाम आहेत, गुलामच आहेत लोक. लेकरू आपल्याला होते नाव ठेवायला आपण तिसऱ्या माणसाकडे जातो म्हणजे तुम्हाला अधिकार समजतात का नाही?
तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार नाही? नावही जरा चांगले ठेवा. गोडी लुटा गुणाची वाहनात काय आहे, नवती खोडा फुलाची पानात काय आहे. नाव धनराज असते. 3 लाख रुपये बँकेचं कर्ज अंगावर असते. नाव गंगा, घरात पाण्याचा थेंब नसते. नावातही मोठं काय ना काय ना. नाव तुकाराम, एकही अभंग पाठ नसते. नाव शिवाजी, मांजर आडवी गेली का 4 पावलं मागे येते. नाव स्मृती इराणी, ज्योतिषाकडे जाऊन म्हणते की मी राष्ट्रपती कधी होईल. अरे ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवणाऱ्याला तुकारामांनी 400 वर्ष अगोदर सांगितलं, सांगू मी तुकारामांचे अभंग प्रमाण घेऊन बोलणारा माणूस आहे. मी काही कीर्तनकार नाही होय. कीर्तनकार लोक 10-10 लाख रुपये घेते, तुकाराम महाराज खरे सांगतच नाही, दुसरेच अभंग सांगते. बाबा महाराज सातारकरचं नाव ऐकलं का तुम्ही? वा, तुम्ही एकटे आहे राव, तुम्ही ऐकलं ना. वा 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 वा, यायच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. रामानं एकदम उत्तर दिलं. हा, धन्यवाद. बाबा महाराज सातारकर किती पैसे घेतात साहेब माहित आहे? 5 लाख रुपये घेतात. आता मी पूर्ण होईपर्यंत काहीच बोलू नका, शांततेने ऐका तुम्ही, अगदी शांततेने ऐका. बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रामध्ये फिरतात. 1 लाख रुपये एका तासाचे घेतात. त्यांना घरी चहा प्यायला आणायचं असलं तर 21,000 रुपयाची पावती फाडावी लागते. मग बाबा महाराज खरे तुकाराम नाहीच सांगत. बाबा महाराज काय सांगतात? माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ नाथ बाबा अभंग घेतात नाथाचा. धन्यादीन संत दर्शनाचा अनंता जन्मिता शीन गेला, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे, एका जनार्दनी गळो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मजन्मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज, अप्पा महाराज, तात्या महाराज, काका महाराज की जय. आणि पुढे निरूपण करताना म्हणतात, अहो काय म्हणतात नाथ बाबा? ओ नाथ बाबा सांगताय धन्य झालो. गुड मॉर्निंग म्हटले नाही, गुड आफ्टरनून म्हटले नाही, नाथांना धन्य झालं. नाथांच्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग नाचले. ओ माऊली मुक्ताई सुद्धा नाचली, नाथांना धन्य झालं. असे ते नाथ बाबा, पैठणचे नाथ बाबा, त्यांना धन्य झालं. बोला पुंडलिक वरदा असं सांगून 3 लाख रुपये. पण बाबांना आम्ही प्रश्न केला, म्हटलं बाबा महाराज तुम्ही असे विचार सांगता, खरे तुकाराम महाराज तुम्ही शेतकऱ्याला सांगा ना हो, शेतकऱ्याची आत्महत्या नाहीत होणार. तुकारामांनी सांगितलं शेतकऱ्यांनो धूळ पेरणी करू नका, खोल बीज पडे ते पीक उत्तम. पहिलं मृग नक्षत्राचा पाऊस पडू द्या, नंतर पेरणी करा. एक बीजे केला नाश त्याचे भोगिले कनिस. अशा वेळी जर पेरणी केली तर त्याचं फळ चांगलं मिळतं. तुकारामांनी सांगितलं मडे झाकोनिया करावी पेरणी, कुणबियाचे वाणी लावला आहे तोच खरा कुणबी, तोच खरा क्षत्रिय. जो घरामध्ये प्रसंग असला, मुर्दा पडेल असला, मुर्द्यावर कफन टाकतो, शेतामध्ये जातो, बीज पेरतो आणि हजारो दाणे पैदा करून घरी येऊन मुर्द्याचा अंत्यसंस्कार करतो. हा आपला कुणब्याचा धर्म आहे, हा आपला क्षत्रियाचा धर्म आहे. हे संत तुकारामांनी ठासून सांगितलं. पण तुकारामाचे विचार बाबा महाराजांसारखे संत लोक ज्यांना आम्ही म्हणतो ते सांगत नाहीत. मग आम्ही वाचलं का पाहिजे? आम्ही वाचलं पाहिजे. मी माझ्या महिलांकरता प्रबोधन आहे. शिखांच्या बाया या खऱ्या अर्थानं गुरु गोविंद सिंगांचा इतिहास वाचतात. जन्माला मूल आलं त्याच्या कानात कबीराचा दोहा म्हणतात, सुरा सो पहचानिये जो लढे दीन के हे, पुरजा पुरजा कटमरे कभून छाडे खेत. तोच खरा शूरवीर. रणांगणावर जर शरीराचे तुकडे तुकडे जरी झाले तरी तू तुझा बाणा सोडू नको, नाहीतर तू न जन्मलेला बरा. हे कानामध्ये जन्म झाल्याबरोबर शिखांची आई त्याच्या कानात सांगते. म्हणून शिखांची पोरं लढवय्ये तयार होतात. म्हणून आमच्या बटालियन कोणती जी जात लढवय्यी आहे तीच जात मिलिटरी मध्ये सीमारेषेचं संरक्षण करते. लक्षात घ्या, भारत देशाचं संरक्षण करणाऱ्या जाती कोणत्या? महार रेजिमेंट. ऐका नाही, मिलिटरी मध्ये महार लोक म्हणजे आत्ताची एससी समाज महार रेजिमेंट आहे, लढवय्यी जमात. शीख रेजिमेंट लढवय्यी जमात. मराठा बटालियन लढवय्यी जमात. मुस्लिम बटालियन लढवय्यी जमात. बामन बटालियन आहे का सांगा? 1 लाखाचं बक्षीस घ्या. नाहीच आहे, नाहीच. कारण त्यांना तलवारी चालवता आल्या नाही. त्यांनी फक्त ऑर्डर दिली, एक तुतारी द्या मज आणुने, फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन गगन सगळे आर्त तिच्या त्या किंकारीने. असं एक तुतारी आणून द्या.
आम्ही का तुमच्या बापाचे नौकर आहे का? मराठा समाजाची, बहुजन समाजाची लोक. बरं आणून देतो. उचलते का केशव सुता? बरं उचलली, वाजवता येते? बरं वाजवली, आवाज तुतारीतूनच येईल ना. हे हलकट काव्य. ने मदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सावरकराच्या बापाले पोहता येत नव्हतं, लक्षात घ्या. पोहण्याची लकब होती क्रांतिसिंह नाना पाटलांमध्ये. 150 फुटावरून उडी मारून माझ्या नाना पाटलांनी हातात बेड्या असताना अथांग महासागर पार केला. फक्त काव्य नाही लिहिलं तर पार करून दाखवला. हे हलकट काव्य पुस्तकामध्ये आलं. पर्यायानं आमची लोक दैववादी झाली. या देशाचे शिक्षण मंत्री भविष्य दाखवण्याकरता, जर राष्ट्रपती कधी होईल हे जाणून घेण्याकरता जर भविष्य काळाकडे जात असतील आणि म्हणत असतील मी राष्ट्रपती कधी होईल, अशा शिक्षण मंत्र्यांना 50-60 वर्ष अगोदर या महाराष्ट्राच्या मातीत तिकडे खानदेशात जन्माला आलेल्या बहिणाबाई, काय म्हणतात बहिणाबाई? बहिणाबाईचं नाव ऐकलं का? बहिणाबाई चौधरी, खानदेश कवयित्री. काय म्हणतात? ज्योतिषाला ठणकावून सांगतात, नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, माझं दैव मले कळे माझ्या दारी नको येऊ. खबरदार ज्योतिषा, माझ्या दारात आला तर तुला लाथ हाणून बाहेर काढेल. माझं दैव घडवण्याचं सामर्थ्य माझ्या हातामध्ये आहे. हे निरक्षर असणाऱ्या बहिणाबाई 60 वर्ष अगोदर सांगतात. आजच्या काळामध्ये ते विचार कामाचे नाही. म्हणून शीख समाज प्रगतीवर काय आहे? सर्व जातीत भिकारी जन्माला आले. शीख समाजामध्ये भिकारी जन्माला आला नाही, कारण रेल्वे स्टेशनवर हातात कटोरा घेऊन शीख समाजाचा माणूस कधी भीक मागत नाही. शिखांची बाई डिलिव्हरी करता जाते ना, एकटीच जाते. ऑपरेशन करता, डिलिव्हरी करता तिकडून एकटीच येते. नॉर्मल डिलिव्हरी, बाळ मोजल्या जातं. बाळाचं वजन भरतं 5 किलो 100 ग्रॅम. आमच्या जातात बहुजन समाजाच्या 2-3 बाया तर त्याला धरूनच नेतात. तिकडे जातात, डॉक्टर म्हणतात सिझरिंग करावं लागतं, कारण उपवास करू करू गर्भ खराब झालेला आहे, हिमोग्लोबिनच नाही शरीरामध्ये. मग काय, सिझर करा. नवऱ्याला फोन केला जातो, सिझरला 22,000 रुपये खर्च येतो. बाळ होतं, बाळ मोजल्या जातं. बाळाचं वजन 2 किलो 50 ग्रॅम. शिखाचं 5 किलो 100 ग्रॅम. आपलं 2 किलो 50 ग्रॅम. 3 दिवस ICU मध्ये भरती, 25,000 रुपये खर्च होतो. बाप पेढा घेऊन येतो, आम्हाला म्हणतो साहेब मुलगा झाला. त्याला विचारावं लागतं बाळ कुठे आहे, तर म्हणते ते का टोपलीत आहे. मग नाईलाजानं म्हणावं लागतं. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या 25,000 रुपये खर्च करून हे उंदराचं पिलू घेतलं का रे विकत? यापेक्षा तर तुझ्या पोटी जन्माला नसतं आलं तर चाललं असतं. मी म्हणत नाही, तुकारामांनी सांगितलेलं आहे, शुद्ध बीजा पोटी फडे रसाळ गोमटी. रक्त जर सात्विक असलं, येणारी पिढी सुद्धा सात्विक होते. व्यसन करणाऱ्या माणसाच्या पोटी बाणेदार माणसं निपजत नसतात. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. शिवाजी राजांच्या काळामध्ये सर्वात घरदार माझ्या राजाचं हे निर्व्यसनी होतं. शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्याने निर्व्यसनी असलं पाहिजे, कारण सेना महाराज नावाचे नाविक समाजात जन्माला आले. संतांशी म्हणतात, सुरा पिऊनी जगी केली मात, जननीचा हात धरीत असे. सेना म्हणे त्याचा बाप झाला काष्ट, पैजाराने दृष्ट करा त्याची. दारू पेल्यानंतर दारू पेल्यानंतर भान आई आणि बहिणीच्या नात्या गोत्याचं सुद्धा राहत नाही. पण अशा लोकांना शिवाजी महाराजांनी संभाजी राजाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. एक लक्षात घ्या, इथून येणाऱ्या पुढच्या पिढ्या निर्व्यसनी झाल्या पाहिजे, याकरता प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी राजांची अख्खी रयत निर्व्यसनी होती. सैरानी बाईसाहेबांनी कधी उपवास केले नाहीत. म्हणून संभाजी महाराजांसारखा 40 दिवस मृत्यूशी झुंज देणारा मृत्युंजय वीर त्यांच्या पोटी जन्माला आला. त्यांच्या नंतर या मराठ्यांच्या इतिहासामध्ये चमत्कार झालेल्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराज गेल्यानंतर संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाच्या गोटात जाऊन त्यांचा तंबू उखळून त्या तंबूचे कळस कापून आणले होते. हा आमचा लढवय्या इतिहास आहे. या इतिहासाचं वाचन करा. पोथ्या वाचून कल्याण होणार नाही. मावल्यांना तुम्हाला विनंती आहे, आमच्या घरामध्ये शिवविचाराची पुस्तकं असली पाहिजे. बाजूच्या स्टॉलवर शिवधर्म गाथा आहे. प्रत्येक मावलीनं आपल्या घरी न्या, कारण तुमच्या मुलीचं रक्षण तिचा भाऊ येणार नाही रक्षण करायला. त्याला वेळ नाही, तो गुंतलेला आहे व्हॉट्सअप मध्ये, त्याला वेळ नाही. लग्न झाल्यानंतर नवरा तुमचं रक्षण करेल की नाही करेल ह्यात सुद्धा शंका आहे. आमचे वडील थकलेले आहेत, ते काही करू शकत नाहीत. त्यांनी भरपूर काही कमावून ठेवलेलं आहे, पण मुली घराच्या बाहेर गेल्याच पाहिजे. 2 वाजता जरी रात्री घरात आल्या तर त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण करा. तुमच्या हातामध्ये राखी बांधणारा
ते बंधन बांधलं जातं ना, शिवबंधन, रक्षाबंधन. मग एक मंत्र म्हटला जातो, एन बद्धेन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धामी रक्षमा चरमा आचर. मंत्र समजतात का नाही तुम्हाला? आमच्या समाजाला मंत्रच समजत नाही. माझा एक मित्र नवरात्राच्या होमामध्ये बसला आणि मग भटजीनं मंत्र म्हटला आणि त्याला म्हणा डोळ्याला पाणी लावा. डोळ्याला पाणी लावलं. मग त्याला म्हणा मामा, हे म्हणे मम आर्या आर्या समर्पयामी हे समर्पयामी. एकदा दोनदा तीनदा 11दा एकच मंत्र. त्याला माहित आहे आपल्या मित्राला संस्कृत चांगलं जमते, याला विचारू फोन करून. म्हणून रात्रभर होमामध्ये बसलो, डोळे फोडले, रात्रभर जागरण झालं. देवीचे पुढे होम होता, त्या होमामध्ये भटजीने मंत्र म्हटला मम भार्या समर्पयामी. याचा अर्थ काय म्हटलं? सोपा आहे का? मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको, समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आमची बायकोच महाराज घेऊन जा. तुमच्या लक्षात कधी येणार आहे या संस्कृत? अहो, संभाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी वयाच्या 4थ्या वर्षी संस्कृत भाषेचं ज्ञान दिलेलं लक्षात घ्या. जिजाऊंकडे हेच घ्यावं लागेल. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज अडकले होते पन्हाळ्याला. त्यावेळेस सर्व मावळे युद्ध मोहिमेवर असताना जिजाऊंनी अमावास्येच्या दिवशी घोड्याला टाप मारून सिद्धी जोहरचा वेडा फोडण्याचा प्रयत्न केला. जिजाऊ मासाहेब अशा बाणेदार मुत्सद्दी आहेत, लक्षात घ्या. अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावर आलं. एकुलता एक मुलगा होता शिवाजी महाराज नावाचा, पण जिजाऊंनी असं म्हटलं नाही की जाऊ नको, खान तुझा कोथळा काढेल. जिजाऊंनी सांगितलं तुम्ही गेले तर संभाजीराजे गादी सांभाळायला समर्थ आहेत, जा आणि खानाचं मुंडकच घेऊन या. आणि म्हणून ते सामर्थ्य आम्ही देतो आमच्या पोराला. बळ तिथे उठल्याबरोबर आम्ही म्हणतो नालायक आहे, नालायक आहे. मग ते शेजारची बाई म्हणते नालायकच आहे, शिक्षक म्हणते नालायकच आहे, शेजारची पाजारी म्हणते नालायक आहे का रे पोट्ट. ते आरशासमोर बसून म्हणते हे आपण नालायकच आहे. ते नालायकच होईल ना. संस्कार, गर्भसंस्कार, जिजाऊंचे गर्भसंस्कार पाहिले का तुम्ही? अहो, जिजाऊंना डोहाळे लागले. डोहाळे डोहाळे लागणं माहिती का तुम्हाला? डोहाळे जेवण असते आपल्या वरणामध्ये, म्हणजे साडी नेसवण्याचा कार्यक्रम. डोहाळे लागतात. आता काही काही बहिणीला वाटते का चिंच खावावी, कोणाकोणाला वाटतं का गुलाबजामुन खावावी. हे डोहाळे. जिजाऊंना काय वाटलं माहिती? हातात तलवार घेऊन सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर घोड्यावर बसून जाण्याचे डोहाळे जिजाऊंना लागले. लक्षात घ्या. शिवाजी महाराज गर्भामध्ये आल्यानंतर जिजाऊ मासाहेब आवाज द्यायच्या राजे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. पाळण्यात टाकताना जिजाऊंनी म्हटलं राजे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी किल्ले घ्यायला सुरुवात केली. जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराज जिंकून आल्यानंतर म्हणायचे राजे. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. जिजाऊ मासाहेब गरजल्या राजे. शिवाजी महाराज जाऊन 400 वर्ष झाली. सर्व रयत म्हणते राजे. हा संस्कार आहे जिजाऊ मासाहेबांचा. मुलांना त्यांच्या परीनं आतापासून तयारी करा. आमच्या मुलांना वयाच्या 2ऱ्या वर्षी अनेक भाषा आल्याच पाहिजे. इंग्रजी भाषा आली पाहिजे, तेवढी नाही आली पाहिजे. जानी जानी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईस नो पप्पा, ओपन युअर माउथ. हा, एवढी भाषा नाही आली पाहिजे. त्याला जास्त आली पाहिजे. वयाच्या 4थ्या वर्षी त्याला निदान 5व्या वर्षी विड्रॉलची स्लिप तर भरता आली पाहिजे. बँकेतून पैसे कसे काढावे, एटीएम समजलं पाहिजे. सोशल मीडिया त्याला हाताळता आला पाहिजे. लॅपटॉप ते समजलं पाहिजे. लॅपटॉप समजलं पाहिजे. सोशल मीडिया, रेल्वेच्या रिझर्वेशनचा फॉर्म, विमानात बसवण्याची तयारी ठेवा तुम्ही आतापासून पोरांना. विमान नका दाखवू. पोरग रडून राहिलं ते विमान चाललं. एखाद्या वेळेस जाते का नाही विमान, ते विमान चाललं. त्याच्या आपल्या खानदानातच आजा पंजा म्हणते विमान चाललं. पण आपण शपथ घ्या, आपण जरी नाही शिकलो पुढच्या पिढीला मात्र IPS अधिकारी केल्याशिवाय मरणार नाही, अशी शपथ घ्यायला हरकत काय? दरिद्रीचा आता काय मी गरीब आहे, मी गरीब आहे, गरीब आहे, गरीब आहे. होय, असं बाबासाहेबांनी थोडी म्हटलं त्या काळामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली होती तशी शपथ घ्या. जन्माला जरी गरीब घरात जन्माला आलो, मरताना करोडपती होऊनच मरेल, अशी शपथ का घेत नाही तुम्ही? धीरूभाई अंबानी 1963 साली पेट्रोल पंपावर 300 रुपये महिन्यानं पेट्रोल भरायचा. आज भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यात रिलायन्स कंपनीचे पेट्रोल पंप आहेत का नाही? धीरूभाई अंबानीच्या पोराचा बंगला माहिती किती रुपयाचा? 6300 कोटी रुपयाचा. उंच वडद नावाचे 4000 गावं विकले तरी 5000 कोटीच्या वर होत नाहीत पैसे. एका गावाची किंमत 1000 कोटी. आपण ग्रामीण भागात मी सुद्धा राहतो म्हणून मला माहित आहे. 6300 कोटी. त्याच्या घरावर 3 विमान उतरतात, 64 पार्किंग, 6 मोठे मोठे एसीचे हॉल आणि अशा पूर्ण घरामध्ये जगातलं सर्वात मोठं पैशाचं घर आहे. 6300 कोटी रुपयाचं. किती माणसं राहतात? 3 माणसं, 3 कुत्रे. कुत्रे
कुत्रे राहतात घरात, 3 माणसं 3 कुत्रे, 6,300 कोटी रुपयाचा बंगला धीरूभाई अंबानीनं बांधला. लक्षात घेतलं पाहिजे. मारवाडी समाजाचा तिरस्कार करून जमणार नाही. मारवाडी लोक कधी दारू पिऊन रस्त्यावर पडत नाहीत. पा मारवाडी लोकांची प्रगती कशी आहे. सिंधी लोक दारू पिऊन रस्त्यावर कधी पडत नाहीत. पडतात दिसतात कधी. गाडगे बाबा म्हणत, मी नाही म्हणत, गाडगे बाबा म्हणत, कसे वाजी तुम्ही मारवाडी सिंधी गुजराती बामण कधी दारू पिऊन रस्त्यावर पडताना पाहिला काय? नाही. मग तुमच्या घरात कशी घुसली राहू तसा पोट तिरकीनं बाबा प्रबोधन करायचे, दारू पिऊ नका रे, दारू पिणं वाईट आहे, दुसऱ्या वर्षी परत यायचे, गावाच्या लोकांना विचारायचे, बापूराव किती लोकांना दारू सोडली? बापूराव सांगायचे, बाबा तुमच्या कीर्तनापासून तो लोक जास्त दारू पिऊन राहिले. गाडगे बाबा कीर्तनात म्हणायचे, बापा दारू पेत जा, अंगही दारू न धुत जा, आराम होत न मारा रे, मला काय करावं लागते. हे सोप्या भाषेत गाडगे बाबा सांगत. लक्षात घ्या, झिंगराजी जानोरकर प्रचंड दारू पिणार, दारूचं व्यसन असणारी माणसं, त्यांच्या पोटी गाडगे बाबांसारखे निर्व्यसनी माणसं निपजावे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, थोडे दिन तरी मध्यवर्ती करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी, पुढच्या पिढ्यांना शिकवा येणारा काळ. कारण शेतकऱ्याकडे नाही बाबा पैसा नाही. MBBS जर तुम्हाला कोणाला डॉक्टर करायचं असलं तर आज फी आहे 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपये फी. ते दिल्ली आणि मुंबईला पाठवा लागतं. तिथून MBBS ची डिग्री घेऊन जर मुलगा आला तर एखाद्या शहराच्या ठिकाणी त्याला एखाद्या कोटीची जागा घ्यावी लागते. 1 कोटीचा दवाखाना उभा करावा लागतो आणि त्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक मशीना 1 कोटीच्या बसवाव्या लागतात. म्हणजे डॉक्टर होण्याकरता 4 कोटी रुपये 2015 मध्ये पाहिजे. 4 कोटी डॉक्टर व्हायला 4 कोटी. आपल्याकडे शेती किती? 20 एकर. 1 एकरात कापूस. इकडे कपाशीच असेल ना जास्त, कपाशी पिकते ना इकडं. 1 एकरात 5 क्विंटलचं उत्पन्न धरूया. 20 एकरामध्ये 100 क्विंटल, भाव 4,500. 100 क्विंटल कापूस विकला तर 5 लाख रुपये. म्हणजे असे किती वर्ष तुम्हाला कापस विकावं लागतील? 5 कोटी रुपये जमा करायला पूर्ण शेतकरी खलास होऊन जाईल. अरे काय सांगू. भाग्योदय नावाचं कॅलेंडर, आता प्रत्येकानं नवीन वर्ष लागलं घराघरात कॅलेंडर आणले. कोणी जयंत साळगावकरचं काल निर्णय आणलं, कोणी भाग्योदय आणलं. त्या भाग्योदय कॅलेंडर मध्ये मार्च महिन्याच्या मागच्या पानावर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असं एका बामणानं दिलेला सल्ला लिहिलेला आहे. मी वाचून घ्या, मी काही खोटं नाही बोलत, प्रूफ आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, शेतकरी वर्ग आहे सर्व इथं. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, पुनर्वसू नक्षत्रावर उत्तर दिशेने नांगर धरावा, डोक्याला पांढरा कपडा बांधावा, नांगराच्या फाडाला सोन्याने घासावे आणि अभिजित मुहूर्तावर दुपारी 12:05 शेतीची नांगरणी करावी. विचारा बरं, आता ज्याचं पोट पाठीला चिटकलं अशा शेतकऱ्याला विचारा, म्हणा आबाजी पेरणी करता कॅलेंडरातली पुनर्वसू नक्षत्रावर दुपारी 12:05 अभिजित मुहूर्तावर उत्तर दिशेला तोंड करून डोक्याला पांढरा कापड बांधून सोन्याने ते नांगराला घासावं आणि मग पेरणी करावी. आता 2015 मधलं हे कॅलेंडर 2016 मध्ये काय सांगेल माहित आहे? शेतकऱ्याने दक्षिण दिशेला तोंड करूनच आत्महत्या करावी, म्हणजे मोक्षाचे दरवाजे लवकर उघडे राहतील हे असं सांगतीलच. आपले लोक तेच घेऊन बसले घरात. भाग्योदय, काल निर्णय, मराठा सेवा संघाची दिनदर्शिका स्टॉलवर लावलेली आहे. कॅलेंडर 30 रुपयाची किंमत आहे कॅलेंडरची. आपापल्या घरात कॅलेंडर नाही. पोरांना स्पर्धा. आम्हाला प्रबोधन कोणाकरता करायचं आहे? आई बहिणींना विनंती आहे, पुढच्या पिढ्या जगल्या पाहिजे. आमची मुलगी तर हाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जगतो तिला. ती जर जगली पाहिजे समाजात, ती शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. IPS IAS कलेक्टर. अरे 5 कोटी रुपये खर्च करायला शेतकऱ्याच्या मुलाजवळ आज पैसा नाही, पण बिना पैशाचा IPS IAS व्हायला कोणी रोखलंय तुम्हाला? प्रचंड अभ्यास करा. अहो, कोणाला वाटलं होतं की वर्गाच्या बाहेर ज्या विद्यार्थ्याला बसवलं जातं त्या भीमराव आंबेडकर नावाचा विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकर म्हणून या देशाची राज्यघटना लिहितील? कोणी विचार केला होता? बाबासाहेबांनी बायको करता घर बांधलं नाही. लक्षात घ्या, धीरूभाई अंबानीच्या पुराणा बायको करता बंगला बांधला. त्याच देशामध्ये या शहाजांनी ताजमहाल बायको करता बांधला. पण त्याच देशात दिल्लीला राजगृह नावाचं पुस्तका करता घर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं. चमत्कार झाला, पुस्तकाचा चमत्कार. ज्याच्या घरी नसेल पुस्तकाचं कपाट त्याची घर होती यापुढे भुई सपाट. आमच्या पुढच्या पिढ्या जगवा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा. मुली मुलापेक्षा खूप पुढे आहेत. भारताचे गृहमंत्री कोण आहेत रे? हा समोरचा
लाल टी शर्ट, भारताचे गृहमंत्री माहित नाही बेटा? भारताचे प्रधानमंत्री कोण आहेत? प्रधानमंत्री वा काळ्या वाजवा. म्हणून म्हणतो पोरी जन्माला आल्या, पोरी जन्माला आल्या पाहिजे. तुमचं बजेट बिघडते बेटा. 10-15 वर्षानं पोरी नाही देतील पोरायला कोणी. इथून मुली जन्माला आल्या ना तरच भला आहे बरं, लक्षात घ्या. नाहीतर म्हणून या देशामधली व्यवस्था पूर्ण अगदी नीतिमत्ता सुद्धा ढासळली. या मुलींना टिकवा, मुली पहा. ज्याच्या घरात मुली आहेत त्या घरात प्रसन्नता आहे. अहो मुलगी जर आमची लग्न होऊन सासरी गेली ना, माहेरच्याला कोणी भेटू देत, त्याला पहिला प्रश्न विचारते, माझ्या बापाची वडिलाची तब्येत कशी आहे? हा प्रश्न मुलगी विचारते. आणि मुलीचा जीव जास्तीत जास्त बापामध्ये असतो, बापाचा मुलीमध्ये असतो. 4 पुत्र राजा दशरथा, पण अंतकाळी एकही नव्हता. लक्षात घ्या, 4 मुलं होते दशरथ राजाला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, पण शेवटच्या क्षणी कोणी नव्हतं. मरणाच्या काळामध्ये शेवटी लक्षात घ्या, मुली ह्या महत्वाच्या आहेत. संभाजी ब्रिगेडमध्ये नारीला महत्व आहे, महत्वाचं स्थान आहे. कारण मराठा सेवा संघाचा जिजाऊ ब्रिगेड नावाचा कक्ष आज महिलांच्या उन्नती करता राष्ट्रभर पूर्ण भारतभर काम करतो. सांगतो आपल्या मुलीला रात्री 3 वाजू दे, ट्युशनच्या क्लासला एकटी जरी गेली तरी पाठवा. कारण तिच्यामध्ये नैतिक बाळ निर्माण करा. तिला येणाऱ्या काळातली जिजाऊ बनवा, येणाऱ्या काळातली सावित्री बनवा. येणाऱ्या काळामध्ये ती लाचार होता कामा नये, कारण तिचं रक्षण तिला स्वतःला करावं लागेल. आणि ही जबाबदारी आईंची आहे. आई जर शिकली तर मुलं शिकतात, मात्र आई जर बहिरी असली तर मुलं मुकी होतात. आणि मुकी असणारी मुलं राष्ट्राच्या कामा पडत नाहीत. बाबासाहेबांनी सांगितलं, विवेकानंद सुद्धा म्हणतात, तरुणपणामध्ये जर तुम्ही राष्ट्राच्या कामात पडत नसाल तर तुम्ही मेलेले बरे. हे विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. अहो बाबासाहेब सांगतात, संघर्ष करताना मरण आलं तरी चालेल, घाबरू नका, पुढची पिढी त्याचा बदला घेईल. पण हलकटासारखं जीवन जगून जर शेळ्या मेंढऱ्यासारखे जगत असाल तर पुढची पिढी दोष देईल की आमचा बाप हा छक्का होता. म्हणून म्हणतो, छक्के बनण्यापेक्षा पक्के व्हा, शंड बनण्यापेक्षा गुंड व्हा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. हे संत तुकारामांनी सांगितलेलं आहे. जिजाऊ मासाहेबांनी तुकारामांचे सत्संग ऐकलेले आहेत. जिजाऊ मासाहेब कोण्या बुवा बापूच्या सत्संगात गेल्या नाहीत. जिजाऊ मासाहेबांनी आसाराम सारख्याच्या सत्संगामध्ये कधी एंट्री केली नाही. जिजाऊंचे गुरु आहेत संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज जिजाऊंना सांगायचे, शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण करा, हाती म्हणजे रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, असे अभंग माझ्या संत तुकारामांनी लिहिले. आणि स्वतःचा मुलगा नारायण महाराज हे शिवाजी राजांच्या फलटण मध्ये सामील केले. म्हणजे स्वतः तुकाराम महाराजांचा एक मुलगा शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये सुद्धा होता. तुकारामांचे कीर्तन लोहगडला जिजाऊंनी ऐकले आणि तुकारामांनी सांगितलं, सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हासी कंटाळा, पाहो नावडती डोळा रिद्धी सिद्धीचे साधक, वाचा सिद्धी होती एका, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, ज्योतिषशास्त्र, काल सर्पयोग, नारायण नागबली, सत्यनारायण, या सगळ्या भाकर कथा आहेत. याच्या नादी लागू नका. हे 400 वर्ष अगोदर जिजाऊंनी सांगितलं. म्हणून शिवाजी महाराजांनी कधी नारायण नागबळी केला नाही, सत्यनारायण केला नाही, ज्योतिषाकडे कुंडली कधी पाहिली नाही. कुंडली काढणाऱ्याचा गण निघतो राक्षस गण, आणि जे कुंडली काढतात त्यांचा गण असतो देवगण. म्हणजे आमचे बापजादे राक्षस होते. बरोबर आहे. जुने मंदिर पावर हेमाडपंथी कोण बांधले? आपल्याला पोरांनी विचारलं तर आपण पोरांना काय सांगतो? राक्षसांनी बांधले. राक्षस म्हणजे असुर. असुर म्हणजे जे कधी दारू पित नाहीत. सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्षा पदम समाधी आम्ही, हे विनय पिटकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जे कधी स्पर्श करत नाहीत दारूला, असे असुर निर्व्यसनी असणारी माणसं. आमचे पूर्वज कोण? महासम्राट बळीराजा आमचा पूर्वज आहे. आजही बाई म्हणते, इळा पिळा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. ते बळीच्या राज्याची कल्पना त्या काळामध्ये जिजाऊंनी प्रत्यक्षात 16व्या शतकात शिवाजी महाराजांच्या रूपानं उतरवलेली आहे. जिजाऊ मासाहेबांनी कर्मकांड नाकारले. त्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती. नवरा मेल्यानंतर बाईला जिवंत जाळलं जात होतं. शिवाजी महाराजांनी गळ घातली, आऊसाहेब तुम्ही जर सती केल्या तर स्वराज्याचं काय? जिजाऊ मासाहेबांनी सर्वात प्रथम सतीची चाल मोडली. शहाजीराजे गेल्यानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत. आमच्या महिलांनी कर्मकांडाच्या बाहेर निघालं पाहिजे. अमावस्येच्या रात्री कोणी कुंकू भारून जर लिंबाला 2-4 बोट
लागून आळवट टाकत असेल, काळी बावली लावली असेल, त्या लाथीला इतक्या प्रचंड लाथीनं ते लिंबू फेकून द्या, काहीच होणार नाही, गॅरंटी आम्ही घेतो. कोणी टाकू दे ना लिंबू भरून, तुमच्या काहीच होणार नाही. मांजर आडवी गेली का सर्वात प्रथम पुढे जा. सर्वात चांगलं शुभ लक्षण आहे मांजर आडवी जाणं, हे शुभ लक्षण आहे. गेलं पाहिजे आपण तर गेलं पाहिजे. मुलांना शिकवलं पाहिजे. मुलं कसे जातील पुढे? पुण्या मुंबईला जर मुलं शिकायला गेली, त्याला आठवलं का रात्री 12 वाजता लघवीला निघत नसतात. तिकडे MSc शिकणारा मुलगा अमावस्येच्या दिवशी रात्री घराच्या बाहेर लघवी करता निघत नसेल, तो देशाचं रक्षण काय करणार आहे? हो, आमच्या घरामध्ये देशाचं रक्षण करणारी मुलं जन्माला आली पाहिजे. धर्मापेक्षा देश मोठा आहे. सांगा कोणीतरी त्या साक्षी महाराजाला. ते म्हणतात 8-8 लेकराला जन्म द्या, 2 देशासाठी. महाराज म्हणा तुम्ही 4-4 द्या ना जन्म. 2 देशासाठी द्या, 2 धर्मासाठी द्या. नाही, धर्मासाठी द्या, 2 तुमचं हे करण्याकरता द्या. ज्या लोकांना संसार जमत नाही त्यांनी संसाराचा संसार कसा करावा तर माझ्या तुकारामांसारखा जोडून या. धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेग करे. किती अभंग सांगू मी. साक्षी महाराजला काय कळणार आहे तुकाराम महाराज. घर वापसी केली शिवाजी महाराजांनी, माहिती आहे तुम्हाला. आता एक प्रयोग चालू आहे, घर वापसी, घर वापसी, घर वापसी. कुली खानचा बजाजी निंबाळकर माझ्या जिजाऊच्या सांगण्यावरून केला, पण त्याच्यासोबत रोटी बेटी व्यवहारही केलेला आहे. स्वतःची मुलगी दिली त्याला, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी त्याच्यासोबत रोटी बेटी व्यवहार केला. मला एक सांगा, आता घर वापसीच्या नावानं जी लोक परत धर्मांतर करतायत त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे का स्वतःच्या मुली त्या धर्मांतरित माणसाला देतील? नाही. तोगडिया आणि सिंगलची हवल्यात ते करू शकत नाही. ते सामर्थ्य माझ्या जिजाऊ आणि शिवाजी महाराजांमध्ये होतं. घर वापसी कशी असावी तर धर्माचं शुद्धीकरण. ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्माला आले त्या धर्माचे कायदे जर स्त्रियांना गुलाम करणारे असतील तर ते कायदे मोडीत काढले पाहिजे. आजही ते कायदे आहेत. घरातल्या बाया सुशिक्षित होऊ नये, पुढे जाऊ नये म्हणून धर्माने आम्हाला निर्बंध लागलेले आहेत. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, स्त्रियो वैश्या तथा शूद्रा स्थेपियाम परामगतीम. स्त्रिये वैश्य शूद्रांना शिकण्याचा अधिकार नाही, स्त्रिया शिकल्या नाही पाहिजे, हे धर्माचे कायदे आहेत. म्हणून विवेकानंद म्हणतात भगवद्गीता वाचल्यापेक्षा फुटबॉल खेळा, हे विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. तरुण मुलं फुटबॉल खेळणारी तयार झाली पाहिजे. या देशाला अशा विवेकानंदाची गरज आहे. विज्ञानवादी मुली तयार झाल्या पाहिजे आमच्या घरामध्ये. जिजाऊ मासाहेबांनी शहाजी महाराज गेल्यानंतर शिवाजी राजांना पिंडदान करायला लावलं नाही, तिकडं तिरुपतीला जाऊन टक्कल करायला लावलं नाही. बाप मेल्यानंतर पिंडदान करणाऱ्याला तुकाराम महाराज म्हणतात जीते नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. अरे हे तो चाळवा चाळवी केले ते आपणची जेवी. हे 400 वर्ष अगोदर तुकारामांनी सांगितलं. कबीर महाराज डायरेक्टच बोलतात, जिंदा बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो, मुठभर चावल घर पे फेका कौवा बाप बनायो. कावल्याला बाप म्हणतात. लाज वाटायला पाहिजे. रणांगणावर युद्ध गाजवणारे आम्ही वाघाची अवल्यात स्वतःच्या बापाला जेवढा कावळा म्हणतो, ओ बापाचं सुद्धा दर्शन घ्या. शिवाजी महाराज जेव्हा जेजुरीच्या गडावर आले, छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या पायातल्या पादुका डोक्यावर घेऊन नाचलेले आहेत. छबिना घेऊन संभाजी महाराज. वडिलांचा सन्मान करा, हे शिवचरित्रातून तुम्ही शिकलं पाहिजे. आमच्या वडिलांना कावळा म्हणणाऱ्या अवल्यादींनी शिवाजी महाराजांनी संभाजीराजाच्या चरित्रातून काहीतरी घेतलं पाहिजे. तुकारामांनी, गाडगे बाबांनी, कबीरांनी सांगितलं. गाडगे बाबा नावाचे संत तुम्हाला आम्हाला माहित आहे बायांनो का काशीला पिंडदानाचा प्रकार चालू होता. पिंडदान करत असताना बहुजन समाजातलं पोरग भटजीच्या समोर बसलं. भटजीने सांगितलं की आता 101 रुपयाची दक्षिणा ठेवल्याबरोबर तुमचे बाप कावळा पिंडाला शिवला का बाप स्वर्गात गेले, पित्र जेवले असं समजायचं. गाडगे बाबा तिथं कुष्ठरोग्याची आंघोळ गंगा नदीच्या त्या पात्रामध्ये करून घेऊन राहिले. इकडे भटजीने सुरू केलं की तुमचे वडील आता स्वर्गात गेले बरं का. तो म्हणे गेले का? 101 रुपयांची दक्षिणा ठेवल्याशिवाय कसं काय जातील? ते दक्षिणा ठेवल्यावरच जातील ना. मग गाडगे महाराज तिथून ऐकून राहिले होते आणि त्यांना पाहिलं की गाडगे महाराजांनी ते पाहत होते गाडगे महाराज प्रकार की 101 रुपयाची दक्षिणा ठेवली का पिंडाला कावळा शिवला का मग याचं जे पूर्वज आहेत ते तृप्त होतात. एक 5 मिनिटं जास्त बोललो चालेल ना अजून पुढे, कारण आता 9च वाजलेले आहेत. तसं अजून माझी मशीनही गरम झालेली नाही. बोला बोला सर बोला. अहो मी तर 12 वाजेपर्यंत सोडणार नाही. बसणाऱ्याचीच पाठ पाहतो. अहो शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दान ऐकावा. पेटविली रलांगणे देह झिजविला मातीसाठी, मरणाच्याही दारात लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. आमचा इतिहास आहे. आमच्या इतिहासाची पानं कधीतरी चाडून पहा. औरंगजेबाचे कबार या महाराष्ट्रात खोदणाऱ्या महाराणी ताराराणीचे तुम्ही वारसदार झाले पाहिजे. हातात तलवार घेऊन 28 वर्ष औरंगजेबाला झुलवलं. अहो दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचे उतरले पाणी. महाराणी ताराराणी भद्रकाली कोपली असं इंग्रज अधिकाऱ्यांनी ताराराणीचं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे ताराराणी कोण होत्या?
नाही बा, आम्हाला नाही. मग तुम्हाला माहित काय आहे? ऐश्वर्या रायच्या मुलीचं नाव आराध्या. प्रत्येकीला वाटते आपले पोरीचं नाव आराध्या असलं पाहिजे. ऐश्वर्या राय, करीना कपूर, कॅटरीना कैफ सर्व माहित आहे, सर्वच माहित आहे. पण तारा राणी माहित नसावी, जिजाऊ माहित नसावी. जिजाबाई म्हणतात, बाई म्हणतात, लाज नाही वाटत? जिजाऊ मासाहेब म्हणाला काय होतं? राष्ट्रप्रेमी काय जिजाऊ मासाहेब, 2 छत्रपती घडवल्या. आजी असावी ती जिजाऊ सारखी. संभाजी महाराजांना वयाच्या दुसऱ्या वर्षी घोड्यावर बसवलं जिजाऊंनी. आज जर जिजाऊ असत्या तर सांगितलं असतं लॅपटॉप आणा आणि या आताच्या संभाजीला लॅपटॉप हाताळू द्या. आताचे जिजाऊ, आमच्या जिजाऊ तशा नाही बाबा. वैभव लक्ष्मीचे गुरुवार केलेच पाहिजे. वैभव लक्ष्मीचे गुरुवार करत असताना प्रत्येक गुरुवारी प्रत्येक सवासिनीने वैभव लक्ष्मीची पोथी वाचली पाहिजे. पोथी वाचत असताना उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. देवाची भक्ती नाही, हा चिवट्याचा बाजार आहे. गाडगे बाबांना सांगितलं बे 50 वर्ष अगोदर. कधी लक्षात येणार आहे आपल्या? आपण तर गाडगे बाबाच्या जयंतीला सत्यनारायण करतो. आपले लोक चेडे आहेत. असं वाटते का लाईट बंद करून ठोकाव आता घरात जाऊन जाऊन? कधी सुधारणार आहे आपला समाज? पण आमचं अंतःकरण तुटतं, सांगावं वाटतं. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर आम्ही कुठेतरी धाडस करतो की येणारा काळ हा आमच्या मुलांना जगवण्याचा काळ आहे. त्यांना कर्मकांडातून बाहेर काढा. लॅपटॉप आणल्यानंतर त्याला कुंकू लावून नारळ फोडतात. मारुती कार घेतल्यावर त्यालाही मिरच्या, लिंबू, घर बांधलं त्याला घोड्याची नाल. घरातला मालक कधी गध्यावरी बसलेला, गाढवावर बसलेला नसते, ती घोड्याची नाल ठोकते घरात. एखाद्या कोपऱ्यामध्ये नारळ बांधलेला. काय चाललंय? तुमचा स्वतःवर विश्वास नाही, तुकारामांवर विश्वास नाही. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हा तुकारामांचा स्तंभ आहे. मन तुमच्या हातामध्ये असू द्या, सर्व सिद्ध्या तुमच्या पायाशी लोळण घालतात. लक्षात द्या. मी देव करा असं म्हणजे मी म्हणणार नाही. देव मानू नका असंही म्हणणार नाही. ईश्वराच्या मदातली दलाली बंद करा. कर्मकांड करू नका. अंधश्रद्धा सोडा. खरे मायबाप आपले सर्वात मोठे देव आहेत. पंढरपूरला जातो का नाही आपण? कोणाच्या दर्शनाला जातो? विठ्ठलाच्या. विठ्ठल कोणाच्या सांगण्यावरून आला? पुंडलिकाच्या. पुंडलिक काय करून राहिले होते? म्हणजे कशामुळे आला? तर पुंडलिक काय करून राहिले होते? आई बापाची सेवा. मग आई बापाची सेवा केल्यानंतर पंढरीचा पांडुरंग जर पुंडलिकाकडे येते, माय बापाले लाथा मारून पंढरपूरला जाणाऱ्यापेक्षा घरीच माय बापाचे पाय दाबणारा सर्वात मोठा वारकरी आहे का नाही? हे काय चुकीचं बोलतो आम्ही? नाही तर जे जास्त देवदेव करतात त्याच्या बापाचा इंटरव्ह्यू घ्या दुसऱ्या दिवशी. तुमचा मुलगा तुम्हाला वेळेवर सुनेला सांगते काय जेवण दे म्हणून? नाही. तुम्ही गरम गरम जेवत असता का? नाही. तुम्ही झोपल्यानंतर कधीतरी तुमचे पाय दाबते का? गच्ची दाबते म्हणते बाबा, पाय तर नाही. 12 महिन्यात एकचदा पाया लागते. कोणत्या? ती दसऱ्याच्या दिवशी. आणि ती दुरून लागते. आणि माग म्हणते आपला बुडा लय थकला, असं म्हणते वराडी भाषेमध्ये. बापाला बुडा आपण म्हणतो. बाबा रे, संभाजी ब्रिगेडची मुलं निदान मराठा सेवा संघाच्या प्रभावामुळे आई वडिलांचं महत्व जाणायला लागली. हा आम्हाला सर्वात मोठा सन्मान आहे. कर्मकांडामध्ये आमचे पैसे जात नाहीत. आम्ही कुठं कर्मकांडाच्या नावावर पैसा खर्च करत नाही. तर जिवंत असणाऱ्या माय बापाला पोटभर जीव जर घालत असू तर अशा संघटनेमध्ये पोरं नाही पाठवत, मग कुठं लाता